काल आपण essential elements for writing a good speech, good paragraph हे आपण 4 पॉइंट्स पाहिले होते. युनिटी, त्यानंतर ऑर्डर, कोहेरन्स आणि कम्प्लीटनेस. हे 4 पॉइंट्स आपण डिस्कस केले की ज्यावेळेस आपण कोणताही पॅराग्राफ लिहितोय तर त्या पॅराग्राफ मध्ये कोणत्या गोष्टी इन्क्लूड करायला पाहिजेत किंवा कशाचा समावेश करायला पाहिजे, तर याविषयी काल आपण पाठीमागच्या लेक्चर डिस्कस केलं होतं. आणि त्यानंतर आणखी काय पाहिलं होतं का, ह्याचं इंट्रोडक्शन पाहिलं होतं. पॅराग्राफ म्हणजे काय, तर ते एक पाहिलं होतं की पॅराग्राफ कशाला म्हणायचं. तर पॅराग्राफ कशाला म्हणतो आपण का, तर सेट और ग्रुप ऑफ सेंटेन्सेस और कलेक्शन ऑफ सेंटेन्सेस that is the or related to one or main topic or given subject, that is called a paragraph. ओके. आणि आणखीन एक पॉइंट डिस्कस केला होता की टाइप्स ऑफ पॅराग्राफ कोणते आहेत ते. त्याच्यामध्ये आपल्या टाइप्स ऑफ पॅराग्राफ मध्ये टेक्निकल, डिस्क्रिप्टिव्ह, नॅरेटिव्ह आणि कंपेअर अँड कॉन्ट्रास्ट हे 4 टाइप्स डिस्कस करायचे आहेत याच्यामध्ये. ठीक आहे. तर वन बाय वन आपण डिस्कस करूया ते टाइप्स कोणते दिलेले आहेत ते. फर्स्ट दिलेला आहे टेक्निकल पॅराग्राफ. फर्स्ट टाइप दिलेला आहे टेक्निकल पॅराग्राफ. टेक्निकल पॅराग्राफ कशा म्हणायचं पहा, सध्या पाहतोय आपण करंट सिच्युएशन जे दिसते आपल्या समोर, तर त्यामध्ये काय आहे हो, काय पाहायला मिळते आपल्याला, तर सर्व टेक्निकल इन्स्ट्रुमेंट्स पाहायला मिळतात. मोबाईल, कम्प्युटर, त्यानंतर जे आपले प्रॅक्टिकलचे इन्स्ट्रुमेंट्स असतात सर्व ऑटोमेशनचे आहेत. किंवा फ्रीज पाहतोय, किंवा नवीन आलेले वॉशिंग मशीन पाहतोय, फुल ऑटोमॅटिक पाहायला मिळतं आपल्याला. त्याच्यामध्ये मॅक्झिमम यूज कशाचं केलेलं आहे, तर जे काही इलेक्ट्रॉनिक आणि त्यानंतर इलेक्ट्रिकल या दोन्हीचं कॉम्बिनेशन त्याच्यामध्ये केलेलं पाहायला मिळते आपल्याला. आणि त्यानंतर सॉफ्टवेअर, म्हणजे इथं 3 ब्रांच कंबाईन करून सध्या एकदम फास्ट इन्क्रीज होणारी फील्ड ही कोणती आहे, तर आता जे आपण पाहतोय ती म्हणजे टेक्निकल किंवा इतर इन्स्ट्रुमेंट्स असतात पाहणं. मग कोणते राहतात इन्स्ट्रुमेंट, मग त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक ओव्हन असेल, इलेक्ट्रिक आयर्न असेल, कॅल्क्युलेटर असेल, किंवा इंटरनेट असेल, इंटरनेट सर्फिंग असेल. तर असे सर्व इंटरनेटशी किंवा टेक्निकलशी संबंधित असणारे सर्व जे काही गोष्टी असतील तर ह्या टेक्निकल पॅराग्राफ मध्ये त्याचा समावेश होतोय. म्हणजे जे टेक्निकल पॅराग्राफ्स आहेत तर त्याच्यावरती आपल्याला एक्झाम मध्ये ऑफलाईन एक्झाम झाली तर डिस्क्रिप्टिव्ह मध्ये आन्सर लिहावे लागतील, आणि जर ऑनलाईन झाली तर ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन्स तिथे दिले जाणार आहेत किंवा विचारले जाणार आहेत. तर त्या ऑब्जेक्टिव्हचा मी सेट तयार केलेला आहे. तुम्हाला आज मी तो सेट पाठवून देतो आपल्या ग्रुपवरती. तर पाहू आपण टेक्निकल पॅराग्राफ कशाला म्हणायचं ते. दिस काइंड ऑफ पॅराग्राफ इज रिटन टू कन्वे द टेक्निकल इन्फॉर्मेशन. या प्रकारचे जे काय पॅराग्राफ आहेत ते कशासाठी देतात, तर इन्फॉर्मेशन कन्वे करण्यासाठी. म्हणजे जे एखादा डिव्हाइस असेल तर त्या डिव्हाइस संदर्भात इन्फॉर्मेशन देण्यासाठी हे पॅराग्राफ्स लिहिले जातात. ओके. When writing such paragraph, one has to be very particular about choice of words, grammatical structures, and style of presentation. इथं आता ज्यावेळेस आपण अशा पद्धतीचे पॅराग्राफ लिहितोय तर तिथं आपण जे वर्ड्स सिलेक्शन करतोय किंवा स्ट्रक्चर ग्रामरचं लिहितोय किंवा टेन्स लिहितोय किंवा प्रेझेंटेशन लिहितोय. काय झालं? हॅलो,
हॅलो, ठीक आहे. तर याच्यामध्ये जे आपण एखादी प्रेझेंटेशनची स्टाईल लिहितोय त्या सर्वांवरती आपल्याला काय करायला लागतं, कंट्रोल करायला लागतं किंवा कॉन्सन्ट्रेशन करायला लागतं. किंवा आपण पर्टिक्युलर पाहिजे की आपण नेमकं काय लिहितोय, कशाविषयी लिहितोय आणि का लिहितोय इन्फॉर्मेशन, त्यातून आउटपुट काय मिळणार आहे. तर या सर्वांचं नॉलेज इथं आपलं असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं वर्ड्स सिलेक्शन करत असताना आपण टेन्सेस ज्यावेळेस वापरतोय आपण किंवा ग्रॅमॅटिकल ज्यावेळेस विचार करतोय तर तिथे सुद्धा आपण ग्रॅमर सेन्सेस लिहिणं आवश्यक आहे. किंवा स्टाईल ऑफ प्रेझेंटेशन, एखाद्याची प्रेझेंटेशन करण्याची स्टाईल खूप वेगळी असते. काही जणांची प्रेझेंटेशनची जे काही पद्धत असेल तर ती खूप इफेक्टिव्ह असते. बरेच जण खूप इफेक्टिव्हपणे एखादी गोष्ट प्रेझेंट करू शकतात आणि एखादी गोष्ट आपल्याकडे नॉलेज खूप आहे तरी सुद्धा ते प्रेझेंट करू शकत नाहीत. तर ती प्रेझेंटेशनची स्टाईल ही आपली चांगली पाहिजे, जेणेकरून नेक्स्ट पर्सन वरती आपण जो सांगतोय किंवा जे बोलतोय किंवा जे राईट करतोय त्याचा निश्चितपणे इम्पॅक्ट किंवा इम्प्रेशन पडायला पाहिजे. तरच आपलं स्पीच असेल किंवा टेक्निकल पॅराग्राफ असेल किंवा कोणतीही गोष्ट जी सांगतोय आपण ते इम्प्रेसिव्ह होईल किंवा आपलं इम्प्रेशन त्या नेक्स्ट पर्सनवरती पडेल. मीन्स जे काय लिहितोय त्याच्यावरती फुल्ली कॉन्सन्ट्रेशन करून प्रत्येक वर्ड प्रॉपर सिलेक्शन करून ग्रॅमॅटिकल स्ट्रक्चर प्रॉपर लिहून प्रेझेंटेशनची स्टाईल करेक्ट लिहून हे वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी कन्सिडर करायच्या. A technical paragraph should be clear and correct in context and must avoid any kind of ambiguity and vagueness. आता मी टेक्निकल पॅराग्राफ जे लिहिताय तुम्ही तर लिहित असताना त्यामध्ये जो कॉन्टेक्स्ट लिहिताय, कॉन्टेक्स्ट म्हणजे काय, तर जो थीम आहे किंवा सब्जेक्ट आहे तर तो एकदम क्लिअर लिहायचा आहे आणि करेक्ट लिहायचा आहे. म्हणजे तिथं इनकरेक्ट इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायची नाहीये. बऱ्याच वेळेस आपण इनकरेक्ट इन्फॉर्मेशन जर प्रोव्हाइड केली तर त्याच्यामुळे काय होतं का, कन्फ्युजन किंवा एम्बिग्युटी म्हणजे संदिग्धता, वॅग्युनेस म्हणजे तिथं डिस्ट्रॅक्शन करणाऱ्या गोष्टी निश्चितपणे वाढू शकतात किंवा येऊ शकतात. त्याच्यामुळं एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्यामध्ये अशा पद्धतीच्या गोष्टी यायला नको आहेत. त्यामुळं एम्बिग्युटी किंवा वॅग्युनेस त्याच्यामध्ये यायला नको आहे. करेक्ट इन्फॉर्मेशन लिहा, क्लिअर लिहा, ग्रॅमॅटिकल सेंटेन्सेस करेक्ट लिहायचे आहेत, वर्ड्स सिलेक्शन प्रॉपर पाहिजे आणि त्याचबरोबर जे तुम्ही टेक्निकल इन्फॉर्मेशन लिहिणार आहात तर ते मॅक्झिमम अप टू द पॉइंट पाहिजे किंवा अप टू द टायटल पाहिजे. ज्या पद्धतीने आपण काल सांगितलं होतं तर त्या पद्धतीनं पाहिजे. आता एक्झाम्पल्स पाहू आपण. फक्त मी एक्झाम्पल रीड करतो, त्याची काय आपल्याला मिनिंग सांगायची गरज नाहीये. पण एक्झाम्पल्स रीड करूया आपण, त्याच्यामध्ये काय दिले ते. Smartphone. A smartphone is a mobile phone that can do more than other phones. They work as a computer but are mobile devices small enough to fit in a user's hand. Uses include sending and receiving emails, text, photographs, and multimedia messages, registering contacts, calculator, currency, alarm, browsing the internet using a mobile browser, playing games, and much more. The smartphones usually come with a large touchable display and an inbuilt QWERTY keyboard. Because smartphones are small computers, they run an operating system that is often common between devices to ensure compatibility. The majority of smartphones run on Apple iOS or Google Android, but others use Windows Phone or BlackBerry OS.
Most can do multitasking or running more than one program, which helps the user do things quicker and easier. तर हे स्मार्टफोन हे टेक्निकल डिव्हाइस आहे, त्याबद्दलचं हे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. इथं कोणते कोणते फंक्शन्स आहेत किंवा त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे त्याबद्दलचं डिस्कशन किंवा त्याबद्दलची इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. आणि मोस्ट ऑफ द इन्फॉर्मेशन ही प्रेझेंट टेन्स मध्येच पाहायला मिळते आपल्याला. मोस्ट ऑफ द इन्फॉर्मेशन ही आपल्याला ओके, म्हणजे प्रेझेंट टेन्स आपला टेक्निकल पॅराग्राफ मध्ये मॅक्सिमम टाइमिंगला यूज करायचा आहे. ओके, हॅलो, आवाज येतोय? Yes, sir. Yes, sir. ओके ओके ओके, चला डिस्क्रिप्टिव्ह पॅराग्राफ पाहू आपण. वर्णनात्मक परिच्छेद कसा लिहिला जातो किंवा वर्णनात्मक. This type of paragraph describes some event or incident and shows the reader what a thing or a person is like. आता या पद्धतीचे जे काही पॅराग्राफ आहेत ते कसे लिहिले जातात पहा. This type of paragraph describes some event or incident and shows the reader what a thing or a person is like. सध्या जे काही व्यक्तींना दिसतंय किंवा आवडतंय, समोर जे काही आपल्याला पाहायला मिळतंय, तर त्याबद्दलचं किंवा एखाद्या इव्हेंट किंवा इन्सिडेंट बद्दलचं वर्णन याच्यामध्ये केलं जातं. The words chosen in the description often appeal to the five senses of touch, smell, sight, साऊंड अँड टेस्ट. आणि जे काही वर्ड्स आपण एखादी गोष्ट डिस्क्राईब करण्यासाठी लिहिलेल्या असतात किंवा लिहित असतो, तर त्यावेळेस ते जे काही वर्ड्स असतील तर ते निश्चितपणे रीडरच्या फाईव्ह सेन्सेसला अपील करतात. आता फाईव्ह सेन्सेस रीडरचे कोणते असतात पहा, तर आपण पाहतोय टच आहे, स्मेल आहे, आयसाइट आहे किंवा व्ह्यू, साईट म्हणजे दृष्टी त्याला म्हणतो आपण. त्यानंतर विजन त्याला म्हटलं जातं. साऊंड आवाज आहे, टेस्ट चव आहे. तर हे असे फाईव्ह सेन्सेस आहेत, तर त्या फाईव्ह सेन्सेसला निश्चितरित्या अपील करतात. म्हणजे समोर आता पहा, एखादा आपण वर्णन करतोय, सनसेट एक्झाम्पल दिलेला आहे, तर तिथं मॅक्झिमम टायमिंगला आपल्याला हे जे काही फाईव्ह सेन्सेस आहेत त्याच्या सहाय्याने आपण ते पाहू शकतो. सनसेट पाहत असताना आपल्याला त्याचं जे काही वर्णन करायचं आहे तर ते आपण आपल्या विजन थ्रूच करणार आहोत. लिहित असताना तिथं आपला इन्फॉर्मेशन ही कशामध्ये लिहायची आहे, तर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये लिहायची आहे. मॅक्झिमम टायमिंगला सिंपल प्रेझेंट टेन्स हा इथं युजफुल आहे. Okay. The purpose of a descriptive paragraph is to allow the reader to experience the atom, phenomena, or event being described as vividly as possible without physically sensing it. पहिला आता डिस्क्रिप्टिव्ह पॅराग्राफचं पर्पज काय किंवा उद्देश काय आहे पहा, किंवा इंटेन्शन काय आहे, तर त्या रीडरला जे काही समोर फेनोमेना घटक आहे किंवा जे ऍटम आहे किंवा जे इव्हेंट आहे तर त्याबद्दलचं एक्सपिरियन्स प्रत्यक्षात घेण्यासाठी अलाउ केलं जाते किंवा परमिट केलं जाते. ओके, त्याचबरोबर ते जे काही डिस्क्रिप्शन केलेलं आहे तर ते विविडली पाहायला मिळते आपल्याला, म्हणजे हुबेहूब पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर आपल्याला फिजिकल सेन्सिंग तिथं करता येत नाहीये. विदाउट फिजिकल सेन्सिंग इट, म्हणजे तिथं जी पॉसिबिलिटी आपल्याला खूप कमी पाहायला मिळते. फिजिकल सेन्सिंग म्हणजे तिथं आपलं फक्त बऱ्याच वेळेस इमॅजिन करून लिहिलं जातं. आता सनसेट असेल तर बऱ्याच वेळेस इथं काय काय दिसतंय हे इमॅजिन करून घेत असतो, बरोबर आहे. परंतु ते आपल्या समोर दिसायला पाहिजे, पाहायला पाहिजे, समोर ते दिसायला पाहिजे, तरच ते आपल्याला विविध पिक्चर किंवा हुबेहूब चित्र पाहायला मिळेल. That is, the reader cannot see it, but
knows what it looks like. पाहिजे आता मग याचं मिनिंग काय आहे की रीडर ते पाहू शकत नाहीयेत, परंतु जे काय लिहिलेलं आहे की ते काय करू शकतो का अशा पद्धतीने दिसतंय ह्याची माहिती ते मिळवू शकतात. किंवा कॅनॉट टेस्ट इट, ते टेस्ट करू शकत नाहीत, बट नोज वेदर इट इज साल्टी ऑर स्वीट, परंतु ते निश्चितपणे त्याची चव कशी तुम्ही दिलेली आहे ते त्यांना समजू शकते. ओके. त्यानंतर बट कॅनॉट टच इट बट नोज इट स्ट्रक्चर. इथं आपण ते त्या गोष्टीला टच करू शकत नाही, म्हणजे जे काही तिथले हे असतील ते सनसेट असेल किंवा गार्डन असेल, परंतु रीडर तिथं टच करू शकणार आहेत का, नाही, परंतु त्याचं टेक्स्चर म्हणजे जे काय आकार आहे किंवा जो तिथला त्याचा शेप आहे तर ते निश्चितपणे समजून घेऊ शकतायत. 1 मिनिट हा. तर त्याच्यामध्ये पहा आपण त्याचं टेक्स्चर जे आहे म्हणजे आकार जो आहे तो सांगू शकतो, परंतु तिथं त्याला आपण काय करू शकत नाही, पहा टच करू शकत नाही. म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह पॅराग्राफ्स टिपिकली इन्क्लूड मॉडिफायर्स. याच्यामध्ये डिस्क्रिप्शन मॅक्झिमम असतं, म्हणजे समोरच्या व्यक्तीला तो रीड करत असताना ते हुबेहूब चित्र त्या समोर उभा राहतो की सनसेट कसा आहे एक्झॅक्ट. आता मी इथं लिहितोय, परंतु ज्यावेळेस नेक्स्ट पर्सन ती रीड करते मी लिहिलेलं, तर त्यावेळेस त्याच्या समोर तो चित्र हुबेहूब उभा व्हायला पाहिजे. तो तिथं फिजिकली सेन्स करू शकत नाही, त्याचं स्मेल घेऊ शकत नाही किंवा तो पाहू शकत नाहीये किंवा त्याचं टेक्स्चर जे आहे तर ते टेक्स्चर त्या ठिकाणी सांगू शकतो किंवा त्या टच करू शकत नाही. या सर्व गोष्टी तिथं तो सांगू शकत नाही, परंतु त्याला ते निश्चितपणे अंडरस्टँड होऊ शकतात किंवा ते समजू शकतात की ते सनसेट कसा असतो किंवा गार्डन कसं असतं किंवा एखाद्या व्यक्तीचं पिक्चरचं वर्णन केलं असेल तरी कसं असतं. असे वेगवेगळे इथं गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर डिस्क्रिप्टिव्ह पॅराग्राफमध्ये मॅक्झिमम टायमिंगला मॉडिफायर्सचा समावेश होतो. मॉडिफायर्स म्हणजे तुम्हाला मी अगोदर सांगितलेलं आहे. मॉडिफायर्स कशाला म्हणायचं आहे तर एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगणारे जे काही वर्ड्स असतात किंवा जे काही सेंटेन्स मध्ये येणारा पार्ट असतो तर त्याला आपण काय म्हणतोय बा मॉडिफायर्स असं म्हणतोय. ओके. त्याच्यामध्ये मग मॉडिफायर्स मध्ये कोणते कोणते येतात पहा, ऍडजेक्टिव्ह येतात, ऍडवर्ब येतात, प्रिपोजिशनल फ्रेजेस येतात, फिगरेटिव्ह लँग्वेज येते, त्याच्यामध्ये मेटाफर असेल, पर्सनिफिकेशन असेल किंवा सिमिली असेल, टू हेल्प इनरिच द एक्सपिरियन्स फॉर द रीडर. आणि इथं मग हे जे काही वेगवेगळे मॉडिफायर असणारे जे काही वर्ड्स सेंटेन्स मध्ये आलेले असतात तर ते कोणते असतात पहा, तर ऍडजेक्टिव्ह असतात. ऍडजेक्टिव्ह म्हणजे नाउन विषयी इन्फॉर्मेशन सांगतात, ऍडवर्ब म्हणजे व विषयी इन्फॉर्मेशन सांगतात, आणि प्रिपोजिशन फ्रेजेस म्हणजे त्या सेंटेन्स मधले इतर जे काही महत्वपूर्ण घटक असतील, नाउन किंवा सब्जेक्ट किंवा तिथले मेन वर्ब असतील तर त्याविषयी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगण्याचं काम कोण करतंय तर हे मॉडिफायर्स करत असतात. किंवा आणखीन कोण करताय पहा, तर फिगरेटिव्ह लँग्वेज, अलंकारिक भाषा आपण त्याला म्हणतो. मग त्यामध्ये मेटाफर हा अलंकार येतो, पर्सनिफिकेशन हा येतो, सिमिली हा येतो. तर हे वेगवेगळे अलंकार आहेत, तर ते आपला एक्सपिरियन्स रीडरचा निश्चितपणे इनरिच करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी हेल्पफुल असतात. म्हणजे याच्या साह्यानं निश्चितपणे आपण काय करू शकतो तर जो हे दिलेला आहे तिथला एक्सपिरियन्स दिलेला आहे किंवा डिस्क्रिप्शन दिलेला आहे तर त्याच्यामध्ये इन्क्रीज निश्चितपणे करू शकतो, परंतु कधी ऍड करू शकतो, परंतु शकतो का ज्यावेळेस
आपण अशा पद्धतीचे मॉडिफायर्स आपल्या पॅराग्राफ त्यावेळेस आता इथं तर ते एक्झाम्पल मी काय रीड करत नाही आता म्हणजे तुम्ही नंतर हे एक्झाम्पल्स रीड करा सनसेट दिलेलं आहे ते तुम्हाला एक्स्ट्रा एक्झाम्पल आज पाठवून देतोय आपल्या ह्याच्यावरती ग्रुपवरती ठीक आहे आपला आपल्या नोटबुक मध्ये ह्या स्लाइड सर्व लिहायच्या आहेत बरं का पण जे नंतर नोट्स पाठवून देतोय त्या नोट्स लिहायची आवश्यकता नाही फक्त ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन जे पाठवणार आहे आज ते ऑब्जेक्टिव्ह टाइपचे क्वेश्चन सुद्धा लिहायचे आहेत ओके समजलं का काय लिहायचंय ते हॅलो Yes, sir. ओके काय लिहायचंय पा तर जे आता आपण पीपीटी पाहतोय तर त्या सर्व पीपीटी आपल्या नोटबुक मध्ये लिहायच्या आहेत आणि ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन जे आज मी पाठवणार आहे ऑब्जेक्टिव्ह टाइपचे क्वेश्चन्स आणि त्याचे आन्सर्स हे पण नोटबुक मध्ये लिहायचे आहेत आणि जे एक्स्ट्रा एक्झाम्पल पाठवणार आहे आपले याचे डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे सनसेट बस सारखे किंवा कम्प्युटर असेल त्यानंतर मोबाईल फोन असेल किंवा असे वेगवेगळे सब्जेक्टचे जे काही 20-25 एक्झाम्पल आहेत तर ते एक्झाम्पल फक्त रीड करण्यासाठी पाठवतो ते राईटअप करायची गरज नाहीये ते रीड करा त्यानंतर तुम्हाला हे वरती जे काही दिलेले पॅराग्राफ आहेत हे टाइप्स तर ते आणखी जास्त समजतील ठीक आहे त्यानंतर आता नेक्स्ट आहे पहा नॅरेटिव्ह पॅराग्राफ थर्ड टाइप त्याच्यामधला नॅरेटिव्ह पॅराग्राफ आहे नॅरेटिव्ह पॅराग्राफ कशाला म्हणायचं पहा कथन कथन कशाला म्हणायचं आहे कशाला म्हणतो कथन कशाला म्हणतो आपण तर होऊन गेलेल्या गोष्टी जर सांगत असेल तर त्याला आपण नॅरेटिव्ह पॅराग्राफ असं म्हणतो म्हणजे हे मॅक्झिमम टायमिंग आपला सिंपल पास्ट टेन्स किंवा पास्ट टेन्स मध्ये लिहायचा आहे डिस्क्रिप्टिव्ह पॅराग्राफ हा प्रेझेंट टेन्स मध्ये लिहायचा आहे स्पेशली सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये तो लिहायचा आहे कारण आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह पॅराग्राफ मध्ये काय पाहायला मिळतात पहा तर हुबेहूब चित्र आपण त्या ठिकाणी या टेन्स मध्येच लिहू शकतो सध्या दिसतंय ते त्यामुळे सिंपल प्रेझेंट टेन्स लिहू शकतो तिथं कारण ते हॅबिच्युअल ऍक्शन्स असतात आणि नॅरेटिव्ह पॅराग्राफ मध्ये काय लिहायचं आहे आपल्याला तर स्टोरी टाइप एलिमेंट असतात त्याच्यामुळे इथं पास्ट मध्ये ऑलरेडी होऊन गेलेल्या घटना तुम्ही एक्सप्लेन करू शकता दिस टाइप ऑफ पॅराग्राफ टेल्स अ स्टोरी या प्रकारचे जे काही पॅराग्राफ आहे तर त्याच्यामध्ये आपला स्टोरी एलिमेंट पाहायला मिळत आहेत देर इज अ सिक्वेन्स ऑफ ऍक्शन और देर इज अ क्लिअर बिगिनिंग मिडल अँड एंड टू द पॅराग्राफ मग याच्यामध्ये आपला जे काही ऍक्शन्स घडत असतात पा कशामध्ये त्या नॅरेटिव्ह पॅराग्राफ मध्ये तर ते ऍक्शन्स सिक्वेन्स न लिहिणं गरजेचं आहे त्याची बिगिनिंग कुठं झाली मिडलला काय लिहिलं किंवा एंड पॅराग्राफ कसा केला हे सर्व यामध्ये इम्पॉर्टंट असतं आणि त्या ऍक्शनचा सिक्वेन्स हा खूप इम्पॉर्टंट असतो आता फॉर एक्झाम्पल आपण एक्झाम्पल घेऊया माय फर्स्ट डे इन द कॉलेज हा जर समजा आपण पॅराग्राफ लिहिला याच्यावरती तर हे पूर्ण आपल्याला पास्ट मध्ये लिहायचं आहे लक्षात ठेवा त्याच्याबरोबर बाकीचे टेन्स पण काही यूज होतील परंतु 90% तिथं आपल्याला पास्ट टेन्सच यूज करायचा आहे तर त्याच्यामध्ये आपला आता माय फर्स्ट डे इन द कॉलेज जर हे एक्झाम्पल घेतला आपण तर काय काय लिहायला त्याच्यामध्ये आपल्याला तर तुम्ही सकाळी आल्यानंतर कुठे आलात कॉलेजच्या समोर कशाने आलात त्यानंतर म्हणजे व्हेकल काय चालतं तुमचं
त्यानंतर तुम्ही एंट्री कुठे केली, एंट्री केल्यानंतर तुम्ही काय पाहिलं, कॉलेजची बिल्डिंग, गार्डन किंवा कोणाशी भेटलात आल्यानंतर. त्यानंतर कॉलेजचं टायमिंग झाल्यानंतर तुम्ही लेक्चरमध्ये कुठल्या कोणत्या क्लासमध्ये जाऊन बसलात, कुठे बसलात, कोणासोबत बसलात वगैरे. त्यानंतर फर्स्ट लेक्चर कोणाचं झालं, त्यांना काय शिकवलं, त्यामध्ये कोणत्या गोष्टी इन्क्लूड केल्या किंवा कशाविषयी डिस्कशन झालं. तर हे वेगवेगळ्या गोष्टी लेक्चरमध्ये झालेल्या लिहायच्या त्याच्यामध्ये. त्यानंतर लंच ब्रेक झाला, लंच घेण्यासाठी तुम्ही कुठे गेलात, ह्याच्यामध्ये क्लासमध्ये बसलात का आपल्या कॅन्टीनमध्ये गेलात. त्यानंतर येताना कोणाला भेटलात, नोटीस बोर्ड पाहिली, लायब्ररीमध्ये गेलात, बुक्स घेतले किंवा कोणत्या लॅबमध्ये व्हिजिट केल्या, असा सर्व सिक्वेन्स लिहायचा आहे. आणि त्यानंतर घरी गेलात वगैरे. तर हा जो काय ऍक्शन्स जो घडतायत, तर त्या ऍक्शनचा सिक्वेन्स हा एकदम व्यवस्थित पाहिजे, म्हणजे क्लिअर बिगिनिंग पाहिजे. त्यानंतर मिडलला तुम्ही काय लिहिलं ते क्लिअर पाहिजे. आणि त्यानंतर पॅराग्राफचा एंड हा व्यवस्थित पाहिजे. अशा सर्व गोष्टी समावेश याच्यामध्ये करायचा आहे. नॅरेटिव्ह पॅराग्राफ्स टेल स्टोरीज. नॅरेटिव्ह पॅराग्राफ काय केलं जातं पहा, तर स्टोरी टाईप असतात किंवा ते स्टोरीज सांगतात, म्हणून घडलेल्या गोष्टी इथं एक्सप्लेन केल्या जातात. त्यामुळे त्याला स्टोरी टाईप पॅराग्राफ असं म्हटलं जाते किंवा स्टोरी एलिमेंट पॅराग्राफ म्हटलं जाते. ट्रू नॅरेटिव्ह पॅराग्राफ्स पहा, जे खरे नॅरेटिव्ह पॅराग्राफ्स आहेत ते कसे असतात पहा, तर however आर सिमिलर टू शॉर्ट स्टोरीज. ते कसं पाहायला मिळतात आपल्याला, एक प्रकारच्या लहान कथा किंवा गोष्टी ज्या असतात तर त्या पद्धतीच्या वाटतात आपल्या किंवा असतात. इन दॅट दे फीचर कॅरेक्टर्स, तिथले कॅरेक्टर्सची वैशिष्ट्ये सांगतायत. त्यानंतर फॉलो अ प्लॉट लाईन, म्हणजे आपण ज्यावेळेस एखादं थीम लिहित असतो किंवा प्ले लिहित असतो एखादा, तर ते त्याची प्लॉट लाईन आपण यूज करतो, तर ते प्लॉट लाईनचा यूज इथे केलेला असतो. त्यानंतर कॉन्फ्लिक्ट असतात, इन्क्लूड अ कॉन्फ्लिक्ट, म्हणजे संघर्ष तिथे पाहायला मिळतात. which is resolved and are told from an identifiable point of view. त्याचबरोबर जे काही कॉन्फ्लिक्ट असतात, कॉन्फ्लिक्टचं रिझॉल्युशन दिलेलं असतं. आणि जे पॉइंट्स एकदम उल्लेखनीय असतात, म्हणजे ओळखीचे असतात किंवा ओळख दाखवणारे असतात, आयडेंटिफिएबल असतात, तर ते आयडेंटिफिएबल पॉइंट्स सुद्धा इथे निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळतात. They may also establish a setting or include a moral. त्याचबरोबर याच्यामध्ये जे आपल्याला सेटिंग आहे तर ते निश्चितपणे चांगल्या पद्धतीने एस्टॅब्लिश करायला पाहिजे. त्याचबरोबर तिथं जे काही मॉरल आहेत त्या लिहित असणार त्याच्यामधले, तर ते मॉरलिटी या ठिकाणी इन्क्लूड करणं गरजेचं आहे. तर अशा वेगवेगळ्या गोष्टीचा इथं आपल्याला वापर करायचा आहे. सिंपल पास्ट किंवा इतर पास्ट टेन्स मध्ये आपल्याला या पॅराग्राफचं राईटअप करायचं आहे किंवा त्याच्यामध्ये तो टेन्स यूज करायचा आहे. ओके, तर हे झालं पहा नॅरेटिव्ह पॅराग्राफ. त्यानंतर लास्टचा आहे त्याचं एक्झाम्पल तुम्ही नंतर रीड करा. An accident I can never forget the night when I got into a car accident and it was very frightening. I was on my way to home and suddenly out of nowhere there was a loud bang. I felt the jerk in the car. When I looked back, I saw another car pushing my car. I pushed the brake and I could smell the burnt rubber. By God's grace, nothing happened to me. Later, I came to know that the driver of other car was drunk and was arrested by the police. But for me, I thank God, and it was really a narrow escape. म्हणजे अशा पद्धतीने हे इन्सिडेंट कसे घडले आहेत, काय घडले, कोणासोबत घडलंय, कसं घडलंय, हे सर्व इथं टाइम अँड प्लेस मेन्शन केलेले. ओके, तर हा नॅरेटिव्ह पॅराग्राफ झाला. तर लास्टचा आहे पहा कंपेअर अँड कॉन्ट्रास्ट. ठीक आहे, समजलं काय काय केले ते? हो यस सर. आता जे टेक्निकल, त्यानंतर डिस्क्रिप्टिव्ह आणि नॅरेटिव्ह हे पॅराग्राफ समजले असतील. तर त्यानंतर लास्ट आहे पहा कंपेअर आणि कॉन्ट्रास्ट. म्हणजे
एखाद्या गोष्टीची तुलना करायची आणि त्यामधलं डिफरन्स सांगायचा. म्हणजे इथं 2 सब्जेक्ट्स असतील फॉर एक्झाम्पल. आता इथं दिलेत फॉर एक्झाम्पल टाउन लाईफ वर्सेस कंट्री लाईफ किंवा नेक्स्ट एक्झाम्पल असतं पहा ओल्ड ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज आणि वर्सेस मॉडर्न ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज किंवा वर्किंग वुमेन आणि हाऊसवाईफ्स किंवा ऑनलाईन क्लासेस वर्सेस ऑफलाईन क्लासेस. हे असे 2 सब्जेक्ट्स असतील. म्हणजे तिथं आपल्याला एकच सब्जेक्ट नाही तर डबल सब्जेक्ट लिहायचे आहे त्याच्यामध्ये. मग ते लिहित असताना त्यामध्ये कम्पेअर म्हणजे काय पहा कम्पेअर करायचं सिमिलर लाईफ सिमिलर थिंग्स कोणत्या आहेत आणि कॉन्ट्रास्टिंग कोणत्या आहेत. म्हणजे इथं आपला ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस किंवा बेनिफिट्स आणि ड्रॉबॅक्स या गोष्टीचा इथं आपल्याला उल्लेख करायचा आहे किंवा समावेश करायचा आहे. ओके. In this type of paragraph, opening sentence names the two subjects and states that they are very similar, different or have many important similarities and differences. इथं आता ज्यावेळेस एखादा पॅराग्राफ आपण लिहितोय तर त्या ओपनिंग सेंटेन्स मध्ये किंवा लाईन मध्ये आपल्याला काय लिहिणं गरजेचं आहे तर आपल्या लक्षात येते की इथं 2 सब्जेक्ट दिलेले आहेत. म्हणजे दोन्ही सब्जेक्ट विषयीच्या सिमिलर थिंग्स आणि डिफरंट थिंग्स लिहिणं गरजेचं आहे की ज्या तुम्हाला इम्पॉर्टंट वाटत आहेत किंवा इंटरेस्टिंग आहेत त्या. त्यामध्ये सिमिलरिटीज आणि डिफरन्सेस या दोन्ही पण तुम्ही तिथे उल्लेख करणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन जे असेल त्या गोष्टीची ते तुम्ही स्टार्टिंगला लिहा. सिमिलर थिंग्स आणि डिफरन्सेस दोन्ही पण. Continue discussing similarities only using compare contrast keywords such as like similar to and also for each comparison. जर समजा आपल्याला इथे कम्पेअर करायचे असतील किंवा सिमिलर थिंग्स जर लिहित असताल तर तिथे काही कीवर्ड्स वापरायचे आहेत लाईक सिमिलर टू आणि ऑल्सो. प्रत्येक ठिकाणी आपल्याला कंपॅरिझन करत असताना हे वर्ड्स यूज करायचे आहेत. जर आपण हे वर्ड्स यूज केले तर निश्चितपणे आपलं कंपॅरिझन हे चांगलं होणार आहे. किंवा देन डिस्क्राइब ऑल द डिफरन्सेस यूजिंग कंपेअर अँड कॉन्ट्रास्ट कीवर्ड्स such as differs, unlike, and on the other hand for each difference. तर इथं आणखीन आपल्याला जर समजा डिफरन्स लिहायचे असतील एखाद्या सेंटेन्स मध्ये सॉरी एखाद्या पॅराग्राफ मध्ये तर तिथं तुम्ही हे डिफरन्स मेन्शन करणारे वर्ड्स लिहू शकताय. डिफर आहे, अनलाईक आहे, ऑन द अदर हँड आहे, ऑन द कॉन्ट्ररी आहे, असे वेगवेगळे वर्ड्स आहेत. तर ते इथं लिहिणं गरजेचं आहे. म्हणजे ज्या ठिकाणी ते युजफुल असतील त्या ठिकाणी लिहायचे, कुठेही लिहायची गरज नाहीये. का पॉसिबिलिटी कुठं आहे लिहिण्याची किंवा कुठं हा वर्ड बसतो व्यवस्थित तर त्या ठिकाणी तुम्ही ते वर्ड्स लिहू शकताय. मग ते कम्पेअर करतानाचे वर्ड्स वेगळे असतील आणि कॉन्ट्रास्ट सांगत असताना वेगळे असतील. ओके. तर इथे एक्झाम्पल घेतलं बा टाउन लाईफ वर्सेस कंट्री लाईफ हे एक्झाम्पल इथे घेतलेलं आहे की ज्याच्यामध्ये दोन्ही लाईफ या इथं दिलेलं आहे. तर हे एक्झाम्पल नंतर तुम्ही वाचा. मी काही एक्झाम्पल वाचत नाही. या स्लाइड मला वाटतं मी काल पाठवले ग्रुपवरती, बरोबर आहे? हो येस सर. हा. आज काय करतोय आता मी जे राहिलेले ऑब्जेक्ट टाइपचे क्वेश्चन्स आहेत तर ते ऑब्जेक्ट टाइपचे क्वेश्चन्स आपल्या ग्रुप